ठाण्यात घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोण कोण पोहोचलं, अजितदादांनी कशाबद्दल व्यक्त केलं खंत. आत्ताची सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. आज कधीही उर्वरित 28 लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार यादी जाहीर होऊ शकते. भाजपाने दुसरी उमेदवार यादी जाहीर करताना महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची घोषणा केली होती, पण महायुतीमध्ये असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटाने अद्यापही जागा जाहीर केल्याचे नाहीत. कारण काही जागांवरून महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत, त्यामुळे जागा वाटप रखडलं आहे. पण आज जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत आहेत, तिथे त्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरू आहे. मनसे सुद्धा महायुतीचा भाग बनू शकते. मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अजित पवार आले आहेत. तिथे भाजपा नेते आणि अजित पवारांमध्ये चर्चा सुरू आहेत. एकूणच आज प्रचंड राजकीय घडामोडींचा दिवस असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागा लढवण्यावर ठाम आहे. जागेची अदलाबदल करा, दादांचा बैठकीत आग्रह. जागांची अदलाबदल न केल्यास महायुतीस तसंच पक्षांचंही नुकसान होईल, असं अजित पवारांनी बैठकीत खंत व्यक्त केल्याची सूत्रांनी माहिती दिली. अजित पवार गटाला कमी जागा मिळतील अशी चर्चा आहे, पण भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील घटक पक्षांना सन्मानजनक जागा देऊन असं सांगितलं आहे. मनसेला युतीमध्ये घेण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सुद्धा घडामोडी घडत आहेत. शिवसेना लोकसभा गट नेते आणि खासदार राहुल शेवाळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाणे येथील निवासस्थानी पोहोचलेत. राहुल शेवाळे यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने, भावना गवळी, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे देखील उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांची यादी पुढील 24 तासात जाहीर होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. शिवसेना खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागले. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.